अभिमानानं सांगते, जन्मली सुद्धा गोरोबा काकाच्या भूमीत आणि नांदते सुद्धा संतांच्या पवित्र भूमीत, संत दामाजी पंतांच्या, संत चोखोबारायांच्या भूमीत मी नांदते. आणि मी धर्माचं कार्य छातीतोडपणे करते, कारण हा धर्माचा संप्रदाय हा ठाण्या वाघच खऱ्याचा वारकरी संप्रदाय. हा खरा वारकरी संप्रदाय आणि या खऱ्या वारकरी संप्रदायाचे आम्ही वारसदार आहेत. मायबाप ही साधी गोष्ट नाही, आम्ही तळागाळातले नाही, कुठंही उभा केलं तर आम्ही बोलूच, कारण बापच ढाण्या वागाय लेक डरकाळी, लेकी डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुम्हा सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, जे संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत, असे पैठण निवासी नाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग मी तुम्हा सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल नाथ महाराज आपल्याला सांगतात, मायबाप काय हरी प्राप्तीसी उपाय सांगितला. काय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. संतांचं पाय धरल्यानंतर काय होईल, तेने साधती साधने आणि तुटती भवाची. अहो संताविल प्राप्तीच नाही, हे माझ्या श्रीपाद बाबाचं, रामदास बाबाचं, अमृते दादांचं मत नाही. अशी वेदांनी दिली ग्वाही, संताविन प्राप्ती आणि एका जनार्दनी संत पूर्ण करती. अहो कोणाला मागताय, देवाकडे मागा आणि देवाचंच मागा, देव पूर्ण केल्याशिवाय राहणार. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल नाथ महाराज म्हणतात, काय हरीला जर प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल, राबे बुवांचे ते नाही ना, बुवाचं संतांचंच धरावं लागेल मायबाप. कारण संतच आपल्याला सांगतात की देव कोठे आहे, हरी कोठे आहे, हरी कसा आहे आणि हरीला प्राप्त करायची रीत कशी आहे. मायबाप हे फक्त साधू संतांनीच जाणू, हे फक्त साधू संतांनीच आपल्यासारख्या जड जीवाला कळवून देऊ. ताई देव बघायला मंदिरात जाऊ, देव तुमच्या हृदयात आहे. माझी जनाबाई सांगायची, काय म्हणायची, देव आहे, देव आहे, देव राजहंसाची पिल्ला इथे प्रमाण. तर त्यांनी लगेच सांगितलं जनाबाईचं नाव काढेपर्यंत की काय, देव आहे हृदय मंदिरी, शोधून पाहे देव नटला नाना परी भरून उरला. चराचरी मायबाप सुई टोक रुवाव इतकी सुद्धा जागा शिल्लक नाही जिथं माझा हरी नाही. परंतु हरीला प्राप्त करण्यासाठी रीत आहे मायबाप. ती रीत जर समजली तरच देव दिसेल, अन्यथा दिसणार. तुम्ही पंढरीच्या वाऱ्या जरी केल्या किंवा पांडुरंगा पुढे 24 तास नाही 48 तास जरी उभा राहिला तरी पांडुरंग दिसणार. त्यासाठी रीत आहे मायबाप, प्रत्येक गोष्टीला रीत आहे. आज तुम्ही सुग्रण आहे, मला सांगायचं समोर बसलेल्या सगळ्या जणी सुग्रण आहे, माहितीये ना. भाकरी जर फुगलेली असेल तर आपण काय म्हणतो,
चव लागती, मळल्यानंतर चव लागती, पापुंद्रा आला तर भाकरीला चव येते आणि ती जर दामटा करून दिली तर काय संसार रीतीने करायचा कळतो. मग परमार्थ रीतीचा आहे का आपला मायबाप? परमार्थाचं ज्ञान काय आहे खरं? अहो गुरुच केल्याशिवाय ज्ञान समजणार. कारण गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु दाविलिया वाटा येऊन विवेक तीर्थ तटात तोनी मळकटा. कशाचा बुद्धीचा माळ धुतला? साधू संतांनी जीवनात आल्यानंतर मायबाप साधू संतांनी रीत समजावून दिली. ताई हातावरती देव जसा आणून ठेवावा तसा मायबाप साधू संतांनी देव दाखवून दिला. 1 मिनिट सुद्धा लागला नाही परिणाम करायला. हा खरा वारकरी संप्रदाय जिथं अनुभवाची जाणीव करून दिली जाते. बोलाबोली तुका म्हणे येत अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव. कामा नाही मायबाप इथं फक्त बोलाबोली नाही, अनुभव आहे. प्रत्येक साधकाला या कानात नाम दिल्याबरोबर अवस्था झाली तोच खरा हरी आहे, तोच खरा देव आहे. देव बघायला इतरत्र जाऊच नका मायबाप इतरत्र देवाला बघायला. देव तुमच्या हृदयात आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या. कशात खाना केला? हृदयी बंदी खाना केला आणि मग आत विठ्ठल. जनाबाई म्हणते कितवी शाळा झालती माझ्या जनाबाईची, कितवी शाळा झालती माझ्या जनाबाईची, पण माझ्या जनाबाईचे अभंग आज PhDच्या अभ्यासक्रमाला इथे खरा वारकरी संप्रदाय. आज माझ्या जनाबाईचे अभंग PhDच्या अभ्यासक्रमात आहेत. मायबाप हा खरा वारकरी संप्रदाय आहे जिथं रीत कळवून दिली जाते, जिथं सांगितलं जातं, जिथं समजावलं जातं आणि जिथं ज्ञान करून दिलं जातं. तो श्रीपाद बाबांचा आनंद संप्रदाय, तोच रामदास बाबाचा आनंद संप्रदाय. इतरत्र ही गोष्ट बघायला सुद्धा मिळत. अहो आयुष्य गेलं आपलं 3.5 मुहूर्त बघण्यात. मुहूर्त किती आहेत? मुहूर्त 3.5 आहेत. अंगावरती रोम सुद्धा 350 कोटी आहेत. ज्ञानेश्वरीच्या मात्रा सुद्धा 3.5 आहेत आणि आंघोळी सुद्धा 3.5 आहेत. आंघोळी सुद्धा 3.5 आहेत मायबाप. मग कोणत्या आंघोळी? 3.5 आंघोळी कोणत्या? एक पहिली जी जन्मल्यानंतर घातली जाते ती. दुसरी कुठली मायबाप? लग्नात घातली जाते पाटावरती ती दुसरी. तिसरी आंघोळ कोणती? जी गेल्यानंतर घातली जाते घाटावरती ती तिसरी. आणि वरची अर्धी आंघोळ त्याचा कोणी शोध लावला का मला सांगा? ती माझ्या साधू संतांची खरी आंघोळ आहे. ती म्हणजे कोणती? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. कंठी प्रेम लोटे हृदयी प्रगटे राम रूप. मग राम नामे उपजे आवडी आणि मग सुख हळूहळू वाढू लागे. नैनी अश्रूंची या धारा फुटे रोमांच या शरीरात. ते या ना ही गोष्ट सगळ्याला. ते या पंढरीसी घडे धडा पाजळती. अहो या पंढरीला घडायला पाहिजे मायबाप. त्या पंढरीला जासाल, वाऱ्या करसाल, सगळं करसाल, परंतु सुख कुठे? आज आपण खॉट घेतो 50,000चा, त्याच्यावरती गादी घेतो 30,000ची. खॉट घेतो 50,000चा, त्याच्यावरती गादी घेतो 30,000ची. मला सांगा खॉटवर झोपतो का गादीवर झोपतो? गादीवर
झोपतो पण गादी हलकी घेतो, खॉट भारी घेतो. झोप लागण्यासाठी गादी महत्वाची आहे का खॉट महत्वाची? मग देव कळण्यासाठी संत महत्वाचे, मायबाप त्यांची रीत महत्वाची आहे. ती खॉट किती महाग असू द्या, परंतु त्याच्यावरती झोप देखील समाधानानं आली पाहिजे का? किती महागाचा खॉट घेतला तरी झोप समाधानानं आली पाहिजे. हा खरा वारकरी संप्रदाय. छाती ठोकपणे सांगते, मी श्रीपाद बाबाची लेक आहे. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. माझ्यावरी कृपा लाडकी लेक मी संतांची आणि मजवर कृपा माझ्या बहुत संतांची. म्हणून मी तो उभा राहते मायबाप त्यांच्याच कृपा आशीर्वादानं बोलते. त्यांचा साठ आहे कमी काय पडणार? आशीर्वादानच दिलता माऊलीनं. ज्ञान देव म्हणे चाडे, सद्गुरूने केले कोडे, माता हात ठेविला पुढे. बीजची वाहिले फक्त ताई पेरणी कर, बाग फुलल्याशिवाय राहणार नाही. आनंद भेटल्याशिवाय राहणार नाही. हा माझा साधू संतांचा कृपा आशीर्वाद आहे. परंतु तयारी इथून करावी लागेल, बेंबीच्या देठापासून. तयारी वरून वरून करून चालणार नाही. बेंबीच्या देठापासून तयारी करावी लागेल. त्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगते, लक्षात घ्या. एक राजा होता आणि त्या गावचा नियमच होता, जो त्या गावचा राजा होईल 5 वर्षांनी त्याला नदीच्या पलीकडे जंगलात सोडलं जायचं. नदीच्या पलीकडं जंगलात सोडलं जायचं. मायबाप त्यावेळेस एका राजाने काय अक्कल लढवली माहिती का? त्यानं म्हटलं, मी 5 वर्ष जोपर्यंत राज्यात आहे तोपर्यंत एक काम करतो, इथलं जे आहे ते तिकडे नदीच्या पलीकडे नेऊन, म्हणजे जेवढे दवाखाने आहेत, जेवढी श्रमदान आहे, जेवढी काय माझ्या इलाजानं नेता येतील तेवढी घरं मी नदीच्या पलीकडे नेऊन सोडतो. म्हणजे मला वाईट वाटणार, जंगलात राहायला देखील वाईट वाटणार नाही, असं तो म्हटला. मग तो 5 वर्ष राज्य करतो आणि नावाड्या त्याला काय करतो, नदीच्या पलीकडं घेऊन जायला लागतो. त्यावेळेस राजा खुश होतो. तो नावाडी त्याला म्हणतो, का हो, आतापर्यंत मी जेवढ्या राजा लोकांना सोडलं ते सगळे रडत गेले नदीच्या पलीकडे. तुम्हाला कळलं? नदीच्या पलीकडे म्हणजे आपल्याला बी जायचंय पलीकडं. आपल्याला पण एक दिवस, हा, ती राजाची गोष्ट नाही, ह्या राजाची गोष्ट आहे. आपल्याला देखील जायचंय. मी जेवढ्यांना सोडतोय म्हणजे आपण कडेपर्यंत जायचं, तर आपलं रडणं सोडत. कोणाला मरण आवडतं? इथं बसलेल्यांना मरण हात वरती कर, मरावं असं कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही. मी तो नावाडी म्हणतो ना, मी आतापर्यंत जेवढ्यांना सोडलं ते रडतच गेले. तुम्ही तर काय राजा नशिबवान आहे, हसत चाललाय. तो म्हटला, मी जोपर्यंत 5 वर्ष राज्य करत होतो ना तोपर्यंतच पुढची सोय करून ठेवली, तोपर्यंतच पुढची सोय करून ठेवली. मग आपल्याला देखील सोय करावी लागेल ना मायबाप. जिथं ठेप्याला जायचे तिथली सोय करून आत्ताच ठेवावी लागेल. परत रडून उपयोग शेवटी म्हणून चालणार नाही. मला माळ घालावीशी, मला अनुग्रह घ्यावासा, मला श्रीपाद बाबांच्या वारकरी संप्रदायात जावंसं पुन्हा म्हणून चालेल का मायबाप? जोपर्यंत देहात राम आहे तोपर्यंत ओळख करून घ्या. देहातला राम गेलं सब हे सकळ शीत आहे, सब हे सकळ शीत आहे, सत्याचा नामया राम आहे ना तोपर्यंत करून घ्या वाऱ्या वगैरे. परत थकल्यानंतर म्हणू नका. परत म्हातारपणी दमा खोकला, खोकुनी खोकुनी जीव माझा आणि आथा परमार्थ करावासा
वाटला मग उपयोग आहे का माय बाप मला सांगा. जोपर्यंत आपले हात पाय चालतायत ना तोपर्यंत करून घ्यावं. देवाने निर्मितीच या देहाची त्याच्यासाठी केली. चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलवी तो हरिवी नाव देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन करू नका. चुकू नका का. म्हणजे सगळ्यांचं लक्ष आहे मायबा. तयाचे भजन चुकू नका म्हणून सांगितलं, परंतु आपण करत नाही मायबाप. अहो देवानं देह दिला, देवे दिला देह भजन, तो या झाला फाटा. देवानं भजन करण्यासाठी देहाची निर्मिती केली. 3 टाइम उठून मेकअप करण्याकरता आणि भजन करण्याकरता. त्याच्यासाठी देहाची निर्मिती नाही मायबाप. 3 बार भोजन और भजन एक बार, 3 बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते झंझटदार, उसमें भी आते झंझटदार. 3 बार भोजन भजन एक बार, 3 बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते झंझटदार, उसमें भी आते झंझटदार. 3 बार भोजन सांगितलं ना. भजन एक आणि भजन एक बार. म्हणजे बरोबर ऐकतो का चुकीचं ऐकतो आपण. अहो 3 बार भजन भोजन एक बार करा. मग बघा देव कसा प्राप्त होत नाही माय बाप. मी तर म्हणते देव हृदयात आहे ना, त्याला फक्त समजवायचे, रीत जाणून घ्या. त्याला एकदा समजलं ना तो श्वासाने भजायचा आहे. मग कुठली रीत पोळ खायची सांसों की माला पे सिमरू में श्री राम, सांसों की माला पे सिमरू में सीताराम, सांसों की माला पे सिमरू में सीताराम, सांसों की माला पे सिमरू में सीताराम. अपने बाकी में जानवर के सीरा राम राम, सांसों की माला में सिमरू में सीताराम, सांसों की माला में सिमरू में राधे राम. सासों की माला पे सिमरू में राधे श्याम म्हणून सांगितलं. सासो की माला पे भजन एकदा चालू झालं, जेव्हा कळालं श्वासाने करले भजन गड्या तू, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्या तू, श्वासाने करले भजन. श्वासाने करले भजन करा तू, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन करा तू, श्वासाने करले भजन. नाहीतर वाया जाईल जन्म. वाया जाईल जन्म, नाहीतर वाया जाईल जन्म, नाहीतर वाया जाईल जन्म. नाहीतर वाया जाईल जन्म. नाहीतर वाया जाईल जन्म, नाहीतर श्वासाने करले भजन करा तू, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन करा तू, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन करा तू, कल करना सो आज कर, आज करे सो अब निकल जाएगा सांस तो करेगा. एकदा श्वास निघून गेल्यानंतर पुन्हा बोलून काय अर्थ आहे का. तुमच्याकडे कसं आहे, एसटी यायच्या आधी हात करता का येऊन गेलं कसं आहे तुमच्याकडे. आता तिथं आम्ही येत होतो बघा, म्हणजे कसं असतं थोडा जरी कानामात्र आपण आपल्यासाठी वाढवला की घोटाळा झालाच. तिथं आम्ही थोडासा आमचा रस्ता चुकला. शिरसवडी म्हणायच्या ऐवजी सिरसवाडी म्हणतो. आमच्या बोलण्यासाठी आम्ही कानामात्रा वेलांटी बी वाढवली. जी वाढवली तिथं आम्हाला पुन्हा चक्रा खाव्या लागल्या ना माहिती. तिथं अर्ध्या तास द्यायचं, तिथं 1 तास फिरावं लागलं वेलांटी आणि मात्रा वाढवल्यामुळं. मग परमार्थ करत असताना एकदम राईट आणि फाईट करायचा चुकणार. परमार्थ करत असताना राईट
फाईट आणि फाईट करायचा, परमार्थ चुकणार नाही माय बाप. बोट केलं नाही पाहिजे कुणी आपल्या परमार्थाकडे बघून. काय म्हणता इथं अंधश्रद्धा दाखवता, अंगातच येते ना अंगातच येते. देव अंगात येतोय का? 24 तास नाही, जेव 48 तास आपल्या अंगात आहे, हे माझ्या श्रीपाद बाबांनीच सांगावं. अंगातच येतं म्हणे. यांच्या संप्रदायात, त्यांच्या संप्रदायातच वेगळा आहे. आता मला सांगा, इथं समोर कोटीचा बंगला आहे, गोते अण्णाचा. कोटीचा बंगला आहे. बंगला खूप छान बांधला अण्णा तुम्ही. बंगला खूप छान बांधला, फरशी खूप छान दिली, टाईल्स चांगल्या लावल्या, लाईट देखील एकदम छान, पीओपी तर एकदम ओकेच आहे. पीओपी पण त्यासाठी कनेक्शन द्यावं लागलं. लाईटीचं कनेक्शन द्यावं लागलं. आणि गोते अण्णाने 5-50 हजाराकडे बघून जर साधा वायरमॅन हुडकवला तर मेळ बसेल का? साधा वायरमॅन आणला तर वायरमॅन देखील जातीचाच लागल ना कोटीच्या बंगल्याला. तो 10 कोटीचा बंगला आणि हा पण 10 कोटीचाच बंगला आहे. त्या बंगल्याचं काय गेलं? या बंगल्याचं बघा, या बंगल्याचं बघा. तिथली तार जोडण्यासाठी वायरमॅन तसा जातीचा लागेल, तशी हिथली सुद्धा तार जोडण्यासाठी. प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई गुरु मिले. ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई संत मिले. मेरा तार त्या घराची साधी लाईट फिटिंग करण्यासाठी, कनेक्शन जोडण्यासाठी, घरात प्रकाश येण्यासाठी वायरमॅन जातीचा जोडावा लागतो. आताच बाबांनी प्रमाण दिलं, मेरा तार प्रभू से जोडे ऐसा संत कोई मिले. आणि मिळालाच श्रीपाद बाबा, मिळालेच श्रीपाद बाबा. ते वायरीचं कनेक्शन जोडण्यासाठी जसा जातीचा वायरमॅन पाहिजे, तसं हे सुद्धा कनेक्शन चालू करण्यासाठी वायरमॅन जातीचा पाहिजे, गुरु जातीचा पाहिजे. म्हणूनच तेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. अहो जातीचा पाहिजे, गुरु तेथे ज्ञान. गुरु आहे तेथे ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथं समाधान आहेच मायबाप. आणि आत्म्याला एकदा समाधान झालं की मग काय होतं? गुरु आपल्या जीवनात आल्यानंतर काय होतं मायबाप? गु म्हणजे गुप्त, रू म्हणजे रूप. जेव्हा साधकाच्या आयुष्यात गुरु येतात ना, साधकाला आत्मयाच्या गुप्त रूपाचं ज्ञान करून देतात आणि मग सांगतात तूच तुझ्या जीवनाचा फक्त जप. दिलेल्या साधनेला, अहो माझे बाबा म्हणायचे, एक वेळेस मला विसरला तर चालेल, परंतु दिलेल्या तत्वाला विसरू. कारण विसरल्यानंतर काय होईल मायबाप? विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी. एकदा जर विसरला, मला सांगा, आज पुरुष मंडळी शर्ट घालता, एखादी वरची गुंडी जर चुकीची लागली लावताना, खालीपर्यंत गुंडी कशी लागत जाते? तुमचा कसा अनुभव आहे? चुकीची लागत जाते. त्याचप्रमाणे एकदा मनुष्य जन्म गेला ना, बघ परत फिरून चान्स 83,99,999 योनी बाद केल्यानंतर एकदा मनुष्य जन्म मिळतो देवाचा समागम घडण्यासाठी. मग साधू संतांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने, गुरुच्या आशीर्वादाने आपण तो काय करू शकतो. पण गुरुशिवाय नाही बाय मायबाप. गुरुशिवाय कळणार नाही. गुरु विना ज्ञान कळेना, गुरु विना ज्ञान कळेना, अकल बाजारात कळेना. गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. अक्कल बाजारात मिळेना. अक्कल बाजारात मिळेना.
गुरुविना ज्ञान कळेना आणि अक्कल बाजारात कशी संभीला मिळते बाजारात नाही ना. त्यासाठी गुरुचंच महत्व समजून घ्यावं लागतं, गुरुचंच ज्ञान समजून घ्यावं लागतं. मायबाप त्याशिवाय ही गोष्ट कळत. मोठं झालं महाज्ञानी साई शास्त्र पुराणी ज्ञानेश्वरी पुढून मागून पाठ आहे, भागवत पुढून मागून पाठ आहे, परंतु आत्मयाचं ज्ञान नसेल तर सगळं काही व्याकरणी चोकडा तरी की अति गाडा परी एक अध्यात्म ज्ञानापुढा जात्यांदू जो म्हणून सांगितला मोरांगी अशी से पिसे असती डोळसे परी एकलेही दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या अंगावरती ढीगभर पिसारे ढीगभर डोळे आहेत परंतु दृष्टीहीन आहेत. कसं आपलं काम आहे. किती पण ज्ञानेश्वरी पाठ असू द्या, किती पण वाऱ्या करू द्या, आत्मयाचं ज्ञान नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. अहो आत्म्याला जाणून घ्या. आपल्याला मूर्ख म्हटलं तर आपण मान्य करून घेऊ, आपल्याला पागल म्हटलं तर आपण मान्य करून घेऊ, परंतु आपल्याला जर म्हटलं तुझ्या हृदयात देव आहे आपण मान्य करू का? काही येण्यासारखं बोलतं हृदयात देव, असं कुठं असतं का? म्हणजे हृदयात, अहो हृदयातच देव आहे. माझ्या माऊलीची ओवी ही गोष्ट खोटी नाही. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी काम विषयावरी एरवी सर्वांच्या हृदय बसी मी वमुक आहे ऐसी जी बुद्धी स्फुरहरनिशी. ती वस्तू गामी म्हणून सांगितली. हरिपाठात देखील त्यांनी सांगितलं सर्व घटी राम दे आधी सर्व घटी राम सर्व घटी राम देहा. सूर्यप्रकाशक. त्याच्याही पुढे जाऊन माऊली म्हणतात एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जी बुद्धी स्फुरे और निशिती वस्तू गा अर्जुना. तुम्ही ती वस्तू गा अर्जुना मी म्हणून सांगितलं. एरवी सर्वांच्या हृदय देशात वास करतो तो मी आहे. तो मी कसा आहे मग? तो मी वैकुंठी नसे परी प्रति एक वेळ भानुबिंबी न दिसे परी योगियाचे मानसे मृडोनी. जाय कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझे आत्मचर्चा उषद उदंड गाती. परितया पाशी पांडवा मी हरप लगिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती. आजच्या नाम यज्ञ सोहळ्यात आजच्या सप्त्यात माझा पांडुरंग नसेल का? असेल ना. तो पांडुरंग आहे म्हणूनच आपली सेवा चांगली चालू आहे. तो पांडुरंग आहे म्हणूनच सप्ताह देखील चांगला पार पडला आणि तो पांडुरंग आहे म्हणून आजचा एक दिवसीय वैष्णव मेळावा देखील पार पडला. माय बाप त्याच्या सत्तेनेच हे सगळं चालतंय. मी नसे ऐसा कौन उठावासे प्राणियांचे दैव केसे जे न देखती माते तरंग पाण्याविन सुक्ती रश्मी वाती वीन न देखती तैसा मीच ते मी न होती विस्मो. अहो विस्मरण
द्यायला तयार नाही त्यासाठी एकनाथ महाराज प्रथम चरणात प्रतिपादन करतात हरिप्राप्ती हरि प्राप्ति से हो पाए हरि प्राप्ति से साधू संतांनी आयुष्यात आल्यानंतर साधन आपल्या हातात आणून दिलं फक्त साध्य करा साधन आणि साध्य आपल्या हातात आणून दिलं श्रीकृष्ण जर तुमच्या रथाचा घोडा ओढत असेल तर आपल्याला चिंता करायची गरज आहे का माय बाप चिंता करायची नाही चिंतन करायचं कारण चिंता करे सो मिले बिमारी चिंतन करे सो मिले श्रीपाद मुरारी चिंता करे सो मिले बिमारी और चिंतन करे सो मिले माझा श्रीपाद मुरारी भेटल्याशिवाय राहणार नाही धन्य श्रीपाद मुरारी होयान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी होयान दुनिया केली बावरी धन्य श्रीपाद मुरारी दुनिया केली मी त्यांना म्हणत असते परमार्थ हा वेड्यानेच करावा शाण्याने फक्त व्यवहारच करावा तुमच्यासारख्या शाण्याने फक्त व्यवहारच करावा परमार्थ येड्यानेच करावा आणि श्रीपाद बाबांचे आम्ही वेडेच आहे वेड्यांच्या गावाला जाऊन आम्ही काय झालो वेडेच झालो ना माय बाबा आता आम्ही शान आम्हाला माणसात बसावंस आम्हाला फक्त आमच्या संप्रदायातच करमतं आमच्या वैष्णव मिळाव्यातच कारण आम्हाला तिथं जे सुख वाटतं ते इतरत्र अहो तिथं सुख जाणवून दिलं ना माझ्या श्रीपाद बाबांनी किंबहुना सोय जीवत मयाची नायते ते जे ओय तया नाम सुख ते सुख ते का गिरिटी दावी जेल तुझ भेटी तरीच आत्मयाची भेटी